छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की। आवाज एवढा कमी कसा काय? आवाज कमी आहे ह्या भागातनं। छत्रपती शिवाजी महाराज की। आज आदरणीय व्यासपीठ, आमचे मार्गदर्शक, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतजी दादा पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे आमदार, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि समोर बसलेले सोलापूर जिल्ह्यातील आमच्या महायुतीतील 14 घटक पक्ष आहोत आपण। आता समोर किती आहेत माहीत नाही, पण आम्ही जे आज धाराशिवला बघितलं 14 घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते, शेतकरी बंधू, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि आज केंद्राच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आदेशित केल्याप्रमाणे आपण एक महामेळावा, महायुतीचा महामेळावा, समन्वयक म्हणून आपण एकत्र येतोय, विचाराचं मंथन करण्यासाठी एकत्र येतोय, मनोमिलन होण्यासाठी एकत्र येतोय। ह्याच्या मागची भूमिका शासनाची काय आहे हे थोडक्यात नमूद करतो। मला माझे पुढचे पुण्यातले 2 कार्यक्रम आहेत, दक्षिण पुण्यामध्ये आणि पूर्व पुण्यामध्ये। त्याच्यासाठी आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मान्यता घेऊन त्यांच्या संमतीने मी सांगितले की 2 शब्द मी बोलून मी पुढे मार्गक्रमण करतो। ह्या मेळावा मागचा उद्देश काय? कारण तुम्ही बघितलं असेल 2019ला असेल, आपण सर्व लोकसभेच्या माध्यमातून एकमेकाच्या विरोधात ठाकलेलो होतो। 14 घटक पक्षाच्या बाबतीत मी बोलतोय, विधानसभेच्या माध्यमातून आपण एकमेकाच्या विरोधात ठाकलेलो होतो। आणि हे सगळं करत असताना आज एकाच नेतृत्वाखाली, म्हणजे आज मी असं म्हणेन भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे भारतापुरतं नेतृत्व आज मर्यादित राहिलेलं नाही, विश्व नेतृत्व म्हणलं तरी मला वाटतं वावगं ठरणार नाही। आणि त्या एका व्यक्तीच्या साठी आज संपूर्ण महाराष्ट्र, जो वर्षानुवर्ष आपण एकमेकाची डोकी फोडत होतो, त्या एका विचारानं प्रभावित होऊन आपण आज सर्वजण एका व्यासपीठावर येतोय आणि हा महामेळावा ह्या ठिकाणी आपण त्याचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला एक मार्गदर्शक ठरतो, पुरोगामी महाराष्ट्र आहे। जे महाराष्ट्रात घडतं ते संपूर्ण भारतभर घडत असतं। आणि म्हणून एवढी टोकाची भूमिका घेणारे, आपापल्या विचारधारा गेले 50 वर्ष आपापल्या पद्धतीनं चालवणारे, आज एका विचारानं प्रेरित होऊन आज एक व्यासपीठावरती आलो, आपले वैयक्तिक आणि सर्व मतभेद मिटवून मातीत घालून फक्त एकाच विचारानं, फक्त नरेंद्र भाई मोदी आणि नरेंद्र भाई मोदी। आणि म्हणून जर महाराष्ट्र अशा पद्धतीनं करू शकतो, विचारावर विश्वास ठेवून, कर्तृत्वावरती विश्वास ठेवून जर आपण अशा पद्धतीच्या टोकाच्या भूमिका घेणारे आपण सर्वजण आज एका ठिकाणी येऊन मनोमिलन करत असू, मला वाटतं ह्याच्यासारखी दुसरी जे काय घटका असेल दुसरी असू शकत नाही। आणि हाच संदेश जो महाराष्ट्रात आहे तो संपूर्ण भारतामध्ये जायला फारसा उशीर लागणार आहे। कारण महाराष्ट्रातनं अजून असे कित्येक नेते, साधू संत ज्यांनी दिशा संपूर्ण जगाला दिली, संपूर्ण भारताला दिलेली आहे। त्याच्यामुळे हा विचार आपण एकत्र करून आज एकच नेतृत्व आपण मान्य केलेलं आहे की येत्या लोकसभेला विचाराचं जर सोनं लुटायचं असेल फक्त नरेंद्र भाई मोदी। आणि त्यांनी तुम्ही बघितलं असेल 2014चं विचाराचं सोनं त्याने आपल्याला सुरुवात दिला। मला पंतप्रधान म्हणू नका, मी तुमचा सेवक आहे, सेवक पंतप्रधान इथून सुरुवात केली होती। चहावाला सेवक पंतप्रधान 14 ते 19 आपण बघितलं, 19 ते 24 बघितलं, ज्या पद्धतीनं महाराष्ट्र प्रगती करतोय, ज्या पद्धतीनं देश प्रगती करतोय। आणि तुम्ही बघितलं असेल योग महोत्सवामध्ये माननीय पंतप्रधान महोदयाने सांगितलं की आपली अर्थव्यवस्था गेल्या 10 वर्षामध्ये जागतिक लेवलमध्ये पहिल्या 5 मध्ये आली आणि आता नवीन स्वप्न घेऊन जातोय। पुढच्या 2024 ते 2029 मध्ये आपली अर्थव्यवस्था पहिल्या 2 ते 3 मध्ये असेल। म्हणजे
5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं हे स्वप्न माननीय नरेंद्रभाई मोदीने आपल्याला दिलेलं आहे। आणि आमचे लाडके नेते माननीय एकनाथजीभाई शिंदे, आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आणि आता नव्यानं आमच्या सहभागी झालेले अजितदादा यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आमची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची ही जवळपास 1 ट्रिलियनची असेल असं घोषित केलेलं आहे। आणि जर 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर आपल्या सर्वांचं त्या दिशेनं पाऊल पडणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून हा मेळावा, मनोमिलनाचा मेळावा, एकमेकाचं मनोमिलन होणं, कारण वर्षानुवर्ष आपण बघतो गावलीवर होते आपण एकमेकाचे चेहरे बघत नव्हतो। राष्ट्रवादीच्या पद्धतीने चालायचं, आम्ही सेनातील रस्त्यावरचीच गाबडी सगळी, आम्हाला तर काय प्रॉब्लेमच नाही, आणि भाजप कागद घेऊन पुढं। त्याच्यामुळं आज ठोकशाही, लोकशाही, हुकुमशाही जे काय असेल, सामदाम तंड आणि विचाराचं सोनं नरेंद्रभाई मोदीचं, ह्या सगळ्याच्या माध्यमातून मला वाटतं अब की बार 400 पार हे वाक्य कुठेही आपल्याला लांब नाहीये। आणि त्याच्या पुढचं महाराष्ट्रामध्ये दादा 3 जागा कशासाठी तुम्ही नाही म्हणताय मला हेच कळत नाही। आमचे मुख्यमंत्री म्हणतात की 45 पार, सगळेजण म्हणतात 45 पार, 48 का नाही, कशासाठी नाही? त्या 3 जागेवरती आपण सर्वजण जे काय आज मनोमिलन होतंय, मला वाटतं ह्या मनोमिलनात हा संदेश गेला पाहिजे। ह्या वेळेस महाराष्ट्रामध्ये उर्वरित जे काय उबाटा गट दिसत नाही, पण दिसतोय असं म्हणू, कारण राहिला विषय 1 महिन्याचा, काँग्रेस असेल संपलेली आणि उर्वरित राष्ट्रवादी ह्यांना औषधालाही महाराष्ट्रातनं खासदार जाता कामा नये हा निर्धार आज आपण या व्यासपीठावरनं करू। आणि अशा पद्धतीचं माननीय नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्याचं काम महाराष्ट्रातून सुरुवात करू एवढा विचार देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।